टेकू लावून आधार दिलेलो हा. कोळी पालवी, ही जी कोळी पालवी आहे तिच्यातनं देखील मोहर येत असं शंका. शक्यतो अशी दांडी आहे ती काय इथनं मोहर येतलो, पण ती त्या तयारीची तेवढी दांडी असाक होई. त्यासाठी तुम्ही थोडेफार प्रयत्न करू हवे, कारण निसर्गातनं सगळ्याच झाडा जाग्यावर भेटत नाही. जसं आपल्या जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची गरज असता, आपण भात भाजी भाकरी ज्या प्रकारे खातो तसे झाडाक देखील वेगवेगळ्या प्रकारचे घटक जीवन जगण्यासाठी आणि तुमका फळा देण्यासाठी म्हणजे उत्पन्न तयार करण्यासाठी गरज असता. विविध पोषण द्रव्ये की आपली आंब्याची जी सेटिंग आहे ती लवकर वाढण्यास मदत होतं. तुमचे जे आंबे असतात ते जर तुम्ही GA मारलात नाही त्यावेळी आंब्याची कोवळी जर फुलं असली दाखवून येतात, अशा कणवाली जर कोवळी जर फुलं असली तर ही जी शेवटची कण आहे अशा कणचं GAचा जो हा तो कणला त्या प्रॉब्लेम होता आणि ती कण बाद होऊ शकता. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात घट होऊ शकता. पण GA मारताना जी कण असता तुम्ही बघू शकता या साईडला हे का छोटी छोटी कण लागता. पण ज्यावेळी GA मारला तेव्हा साधारण उडदाच्या आकाराची असलेली कण चांगल्या प्रकारे सेट झाली आणि मोहर असतानाच ती जवळजवळ मटारपेक्षा वरच्या साईजची झाली आहे. तर असं GAचा वापर आपण करू शकतो. पण जेव्हा ती तुम्ही GA म्हणजे जिब्रेलिक ॲसिड हे जेव्हा वापरतास तेव्हा मुख्यतः काळजी घ्यायची लागता, नाहीतर तुम्ही उत्पन्न वाढीच्या हिशोबात नुकसान करून बसू शकतास. हे मोहर आपण हलवून घेतलो काल. ह्या झाड त्या दिवशी जरा मागणा होता त्यामुळे ह्याच्यावर पाटणा मोहर तुम्ही बघू शकता. समोरच्या झाडावर ज्या ठिकाणी आपण काल मोहर हलवून घेतलो, आपण फवारणी केल्याच्या नंतर जेव्हा ह्या झाडावर मोहर सुकलो होतो तो मोहर आपण झाडून टाकलो. ह्या झाडाची GAची कॅपॅसिटी नव्हती, पण पाणी केल्यावर एकदा पुन्हा पुन्हा आपण सारख्या पाणी बनवू शकत नाही. आपण जवळजवळ एका 5,000 लिटर पाणी मारतो. त्यामुळे GA मारल्यामुळे GAच्या काळात जी कण होती ती तेवढी राहिली. बाकी तुम्ही बघू शकता काही मोहर राहतो एकही आंबो राहिलो नाही. जो शेवटचा आंबो GA मारल्याच्या नंतर जी फुला फुलली ते का राहिलेलो. तर तुम्ही बघू शकता पहिल्यातलो काहीतरी आंबो असलो तर, नाही तर एकही आंबो नाही ह्या झाडावर. असे GAचे दुष्परिणाम पण दिसू शकतात. जेवढे फायदे आहेत तेवढे GAचे तोटे देखील आहेत. त्याच्यानंतर आपण पुढच्या झाडावर जाऊया. या ठिकाणी देखील आपण GAचा वापर केलो होतो. काल कलंबा झाडून घेतलेली आहेत. कलंबा झाडणे आपण नंतर व्हिडिओ करू पुन्हा एकदा त्याचं. कलंबा झाडणे म्हणजे फुला पाडून घेणे सुकी, त्याच्यामुळे परागीभवन देखील चांगला होता आणि बागेची आंब्याची स्वच्छता देखील चांगली होता. तुम्ही बघू शकता एकदम सफेद असं कण दिसतं आपल्याक. GAचं अगदी बरोबर टायमिंगमध्ये ज्या झाडात वापर आपण केलो त्या झाड अजून देखील झाडं आहेत. पण तुम्ही बघू शकता ही GAची सेटिंग खूप सुंदर असे आंबे घडानी लागले आहेत सगळ्या साईडला. त्यासाठी आपण घेतलेली जी फवारणी होती डेबुकोनोझॉल म्हणजे बुरशीनाशक येता, तर साधारण तुमचं हे बघू शकता ह्या आंब्याला देखील बुरशी लागली आहे. आंबो तुम्ही बघू शकता देठाकडनं बुरशी लागान बाद झालं. त्यासाठी आपण डेबू वापरला होता, डेबू सम्राटचा. आपण काहीच्याही औषधाची ॲड करत नाही, त्यामुळे मी शक्यतो घटकच सांगतोय. तर ता वापरून आपण याच्यावर फवारणी केली होती डेबू सम्राट. त्यात करून बिप्रोपेंजिन. किडीसाठी आपण मोनोक्रोटोपॉस घेतला होता आणि अशा प्रकारे त्यात आपण एक स्टिकर सेवर टाकला होता. अशी दुसरी फवारणी आपली झाली. खूप सुंदर असे आंबे लागले आहेत. त्याची डबल फूट होऊ नये म्हणून आपण त्याच्यात GA देखील वापरला होता. GA हा कोणत्याही प्रकारची डबल फूट रोखत नाही. GA हा साधारण टॉनिक म्हणून काम करता आंबे लवकरात लवकर मोठे करण्याचा. एकदा काय तुमचं आंबो स्वतःहून देठ बांधल्यान म्हणजे आंबो स्वतःचं वजन त्या देठावर ठेवल्यान आणि लोंबाक लागलो की तो आंबो शक्यतो घळत नाही. त्याच्या आधी ही आपण किती जरी सेटिंग बघितली तरी ही कधी खाली पडत किंवा कधी ही गळून जाईल याची कोणीही शेतकरी गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे
फवारणी करताना खर्च जरा जपूनच करायचो। तर आजची फवारणी आपली चालू आहे। आज आपण जिब्रेलिक ऍसिड वापरता, त्यात करून बिप्रोपेंजिना बघूया, तुमका दाखवतोय औषधा। खाली आपले कामगार फवारणी करतात, इकडे मशीन लावली आहे। आजच्या फवारणीत आपण इन्कम म्हणून अंतरप्रवाही बुरशीनाशक घेतला। ही साधारण लिटरला 2 ग्रॅमचा प्रमाण आहे तिचा। त्यात करून आपण पिंडेल म्हणून किनॉलफॉस घेतला, कीटकनाशक हा। किनॉलफॉस साधारण 2 ग्रॅमने घेतला। त्याच्यानंतर अल्कोथ्रीन म्हणून कीटकनाशक हा ता घेतला तुडतुड्यासाठी स्पेशल बिप्रोपेंजिन। आणि आपण ॲक्टिवेट घेतला पूर्वा केमिकलचा, तुम्ही कुठलाही वापरू शकतास। या ॲक्टिवेट स्टिकर म्हणून काम करता। तुमचा स्पर्शजन्य जरी औषध असला तर ते का साधारण आंतरप्रवाही तो दर्जा देता। आणि ह्या जीएचा सॉल्व्हंटमध्ये आपण जीए बनवला, जीएचा सॉल्व्हंट हा जीए तयार केला। साधारण आजची जी फवारणी आहे ती आपण 100 लिटरला 2 ग्रॅम या प्रमाणात जीए घेतला। तुम्ही बघू शकता या झाडावर प्रत्येक प्रकारचा मोहर होतो, पण तरी देखील ताज्या मोहरात सुद्धा चांगली सेटिंग उतरली आहे। त्यात करून झाड तोडल्यावर झाड घाबरता असं गैरसमज शेतकऱ्यांचा। बघू शकतास समोर जी फांदी आहे ती बाद झालेली, आपण या साईडला तोडून टाकली आहे। समोर दिसता तुमका पावसाळ्याच्या नंतर तोडलेली ही फांदी, ती का पालवी येण्याऐवजी डायरेक्ट मोहरच इलो, पण त्या मोहराक देखील चांगली अशी सेटिंग झालेली दिसतं आपल्याक। डायरेक्ट ज्या ठिकाणावर आपण फांदी तोडलेली त्या ठिकाणावर मोहर इलो बघा, आणि त्याका देखील इतके चांगले सुंदर असे आंबे लागले आहेत। तर अशी सेटिंग मित्रांनो तुमच्या देखील बागेत होऊ शकता, फक्त थोडीशी मेहनत आणि चिकाटी धरू हवी। हे आपण टेकू लावले आहेत बागेत झाडाक आधार देण्यासाठी। तर मित्रांनो अशी आपली बाग साधारण आता ही आपली 3री फवारणी झाली। खूप सुंदर अशी बाग, ज्या ठिकाणी मोहर कमी इलो पण ज्या ठिकाणी मोहर इलो त्या ठिकाणी चांगले आंबे उतरले। तुमका आजचा व्हिडिओ कसो वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। माका असलेल्या ज्ञानाप्रमाणे मी तुमका माहिती देईनच। तुमका जर याच्यातली काही जास्त माहिती असतात तरी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा, तुमच्या माहितीचं देखील इतरांका उपयोग होईल। धन्यवाद। उद्या भेटूया नवीन व्हिडिओत, तोपर्यंत घेऊया विश्रांती।